नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चेहऱ्यावरील मुरूम आणि पुरळ कशा पद्धतीने गायब करायची आणि त्यापासून राहिलेले वण देखील एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने गायब करता येतील। एकदम सोपा उपाय 2 घटक घेतलेले आहे, त्यापासून आपण रामबाण असा उपाय बनवलेला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, चेहऱ्यावरती आलेली पुरळ आणि त्यापासून पडलेले वण याच्यापासून सगळे जण त्रस्त झालेले आहे। तर एकदम सोपा उपाय आपण इथे बनवलेला आहे। खूप प्रमाणामध्ये जर पुरळ आली आणि ती जरी आपण हाताने फोडली तर त्याचे वण राहतात। तर एकदम सोपा उपाय आहे। आपण इथे खोबरेल तेल आणि कापूरचा उपाय करूया। तर आपल्याला इथे तेल लागणार आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण इथे खोबरेल तेल घेतलेलं आहे। खोबरेल तेलाचे अगदी आपल्याला छोटे 3 चमचे वापर करायचा इथे या तेलाचा। आणि आपण घेणार आहोत कापूर आणि खोबरेल तेलाने आपण चेहऱ्यावरती आलेली पुरळ आणि चेहऱ्यावरती पडलेले डाग गायब करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। तर आपल्याला इथे खोबरेल तेलाचे छोटे 3 चमचे तेल घ्यायचं आहे काढून। एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जो पोहे खाण्याचा चमचा आहे ते 3 चमचे आपण इथे खोबरेल तेल एक वाटीमध्ये काढून घेऊया। तर बघा, आपण इथे छोटे 3 चमचे खोबरेल तेल काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कापराचे खूपच फायदे आहेत आपल्या चेहऱ्यासाठी। कापरामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे आपल्या चेहऱ्यावरती आलेले डाग, मुरूम किंवा पुरळ घालवण्यासाठी खूपच मदत करतो। आपल्याला हा कापराचा खूप फायदा होतो चेहऱ्यावरती लावण्यासाठी। तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। तर छोटे 3 चमचे आपण इथे तेल घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आता कापराच्या इथे मी 4 वड्या घेतल्यात आणि त्या अशा पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहेत। बघा, 1-1.5 चमचा आपल्याला हा कापूर अशा पद्धतीने ठेचून घ्यायचा आहे। या कापराने चेहऱ्यावरती आलेले डाग किंवा मग मुरूम, पुरळ सगळं हे नाहीसं होतं। तुम्ही हा उपाय जरूर करून बघा। चेहऱ्यावरती जर मुरूम असले, पुरळ असले आणि खूप सारे उपाय करून झाले असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा। चेहऱ्यावरती जर आपल्या मुरूम किंवा पुरळ जर आली असली, फरकच पडत नसला तर कापराचा अवश्य उपाय तुम्ही करून बघा। आरतीसाठी वापरला जाणारा कापूर त्वचेची सुद्धा काळजी घेण्यासाठी अगदी उत्तम आहे। कापरामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे गुणधर्म कापराच्या उपयोगाने आपल्या चेहऱ्यावरती जे मुरूम आणि फुटकुळे आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होते आणि आपला चेहरा नक्कीच उजळ होतो। तर बघा, आपण याच्यामध्ये 1.5 चमचा इथे कापूर ठेचून घेतलेला घालून घेतलेला आहे आणि 3 चमचे आपण इथे खोबरेल तेल घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून झालं की काय करायचं, कापूस घ्यायचा आणि कापसाच्या मदतीने आपल्याला चेहऱ्यावरती जिथं कुठे पुरळ आहे तिथेही आपल्याला हलक्या हाताने लावून घ्यायचे। तेल आणि मिसळून घेतलेल्या कापरामध्ये कापूस बुडवून घ्यायचा आणि हलक्या हाताने जिथे कुठं तुम्हाला चेहऱ्यावरती पुरळ आहे तिथं हलक्या हाताने 5 मिनिटं मसाज करायची। जास्त रगडून घ्यायची आवश्यकता नाही आणि 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं। पूर्ण चेहऱ्यावरती लावायची काही आवश्यकता नाही, जिथं कुठं पुरळ आहे तिथेच हलक्या हाताने लावून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटांमध्ये थंड पाण्याने चेहरा धुवून काढायचा आहे। असं तुम्ही 1 हफ्त्यामधून 2-3 वेळेस करून बघा, नक्की तुम्हाला आराम भेटेल आणि चेहऱ्यावरती आलेली पुरळ गायब होईल आणि डाग पडलेले ते सुद्धा कमी होऊन जातील। तर ह्या पद्धतीचा उपाय नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। आणि चेहऱ्यावरील वांग आणि पुरळ जाण्यासाठी हा उपाय नक्की करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।